आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करतेस? बसाव. हळू हळू. तुम्हाला काय वाटलं मी हिला मारणार आहे म्हणून? तुझा काय भरोसा? अगं नको, तिथं मी माझी ताकद वाया घालवत नाही. मेलेल्या सापाला लाठी म्हणण्यात काय अर्थ आहे? बया माझी गुणाची आणि चहा पिते उन्हाची. सुंदरने या चाव्या उशीखाली ठेवल्या होत्या हे मी पाहिलं होतं म्हणून. तुझ ग माझी राणी, तूच कामाची वागी नाहीस. होय ना? बंद करा हे नाटक. आणि पाहिली सुद्धा. त्यावर मी दरवाजावर लक्ष ठेवते. जावा पण निघाल. फोन का नाही उचलत आहे? ए लाव की परत. शरू, शरू प्लीज 2 मिनिटं बोल. ऐक ना माझं शरू. आय रिअली लव्ह यू शरू. तुझ्याशिवाय मी एक क्षणही राहू नाही शकत. तर अख्खं आयुष्य कसं काढू? हा शरू, इट्स रिअली डिफिकल्ट फॉर मी. हे बघ, तू ऐकलं नाहीस ना तर मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. शरू, शरू ऐक ना शरू. सॉरी शरू, खूप सहन करायला लागतं ना माझ्यामुळे. या सगळ्यावर वेळ हेच औषध आहे. बरोबर बोलतेस तू. हे बघ, मान्य आहे आपल्याला ह्या सगळ्याचा खूप त्रास होईल, पण अगं असंच आयुष्य काढण्यापेक्षा आपण मानाने जगू ना. हो आवरा की पटपट. नाही ना, थांब ना जरा, शोधतोय ना, दम खा ना जरा. हो आता जर दम खाल्ला ना तर हितच दम निघाला आपला. आवरा की पटापटा. या वसुंधरानं काय फाईल माझ्यासाठी पुजून नाही ठेवल्या हळदी कुंकू लावून. ये बाबा आणि घेऊन जा म्हणून. जरा थांब की.
बाजूला येड्या गबाळ्याचं काम नाही ते. बायकांनी ठेवलेल्या वस्तू बायकाच ती बरोबर गावत्यात. आता बघा मला फाईल कशी गावते ते. हा तुम्ही दरवाजावर लक्ष ठेवा तोपर्यंत. मग ह्या दिवे करते जा ना आता. हा वहिनीला बरं वाटतंय आता. गोळ्या दिल्यात तिला. हा काही लागलं तर कळवते तुम्हाला. बरं ठेवते. उर्वशी आता ही वया इथे कशाला यायला लागली? ताई, हे ताई, अगं उठ की ग तू, उठ की. तुला असं निश्चित पडलेलं कधीच बघितलं नाही ग. असं बघायची सवय नाही मला. जीवले कासावीस होतोय बघ माझा. हा काही बी सुधारणा झालंय, कुठंच लक्ष लागत नाही माझं. उठ की ग ताई, उठ की, उठ की. अहो किती त्रास करून घेशीला. होतील त्या बऱ्या. औषध पाणी सुरू आहे ना व. हा बघ बाई निर्मला ताई, तुम्ही हाय वय. अहो आता तुम्हीच यासनी समजून सांगा. लई त्रास करून घेतायत बघा. बहिणीच्या आजारपणाचं लई टेन्शन घेतलंय बघा यांनी. तुम्हीच समजावा. वहिनीला औषधं दिलेत ना म्हणून ग्लानीत आहेत. आणि तू कशा पायी काळजी करतोयस? मी आहे ना वहिनीची काळजी घ्यायला. अहो तुम्ही सगळी घेताय हो तिची काळजी, पण मला बी असणारच की तिची काळजी. तिच्याशिवाय मला कोण आहे मायेनं डोक्यावर हात ठेवणारे? काळजी वाटणारच की. ताई, ए ताई, अगं उठ की. अहो किती त्रास करून घेताय. त्याने काय उपयोग होणार आहे का? चला बरं विश्रांती घ्या जरा. चला ताई आराम कर. काळजी घ्या. हं. वय काय हो काय झालं? यो बी डाव फसला. मी बरा फसू देईन. म्हणजे उर्वशी म्हणतात मला. उर्वशी खचाक. भारी नव. एकदम भारी. या मॉमने ना सगळ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ केलाय. काय गरज होती तिला एवढी हायपर व्हायची? अरे आमच्या आडग्या टाळक्यात काय शिरतच नाही बघ. पण तू शांत राहा बाळा. हं? अरे निघल की काहीतरी मार्ग. आजचा दिवस जाईल निघून, उद्या होईल आपल्या मनासारखं. हं? अजून विचार करू. काय तुला काय टेन्शन घेऊ. मार्ग तर निघायलाच हवा, तेही वसुंधरा काकू शुद्धीवर यायच्या आधी. आई, हे बघ, अक्षरानं समध्या पाहिले दिले. आई
तिनं आपल्यासोबतची समधी नाती तोडली आहेत ग. तिला आता कसलंच नातं नको आहे बघ. ना प्रेमाचं ना आपुलकीचं. आणि आता व्यवहाराचं पण. आई म्या लय समजवण्याचा प्रयत्न केला बघ, तर नाही समजवू शकलो म्या. हरलो म्या. मॅच कुठेतरी कमी पडलो असणार आहे बघ. माझं प्रेम कुठेतरी कमी पडलं असणार आहे. लोक बरोबर म्हणते मला आयुष्यात आहे ना एक बी गोष्ट जमली नाही. ना अभ्यास करा, ना आपला व्यवसाय सांभाळ, ना तुला सांभाळता आलं, ना माझं प्रेम टिकवता आलं. आणि आता तुझी अशी अवस्था आहे तर मी घर पण जाऊ शकत नाही आहे. मैं कुछ का भी ठरलो आई. मैं कुछ का भी ठरलो. मला आयुष्यात एक बी गोष्ट जमली नाही बघ. आई, तू माझी झोपली आहेस तर मला काही बी सुचत नाही. एक गोष्ट निस्तारायला गेलो तर दुसरं अंगावर येत. कसं निभाव हे समज. अगं उठकी, डोळं उघडकी, उघडकी डोळा. रड रड आता. तुझं रडायचे दिस आहेत. तुला असं रडताना बघून मला लई उकळ्या फुटल्या. आता का एकदा शेवटचा कॉल आला की मग संपलं. तुझं हसणं रडणं समजा इसरशील. ये काय घ्या. ज्या जमिनीच्या खरेदीसाठी तुम्हाला इथं बोलवून घेतलंय त्या जमिनीचे कागदपत्र. नीट बघून घ्या. हा? हा? सावंत, तो सावंत कोण आहे हो? हा? आणि त्याच्या शेतीचे पेपर आम्हाला कशाला दाखवते? कर्जदार आहे आपला जो. आणि ह्यो कोण? भगवान पाटील. हा, त्यानं बी कर्जाचा हप्ता काही भरलेला नाहीत अजून. हाव, पण हे समज आम्हाला कशाला सांगताय? आम्हाला वाटलं सूर्यवंशीबाईची जमीन इकायची आहे
म्हणून आम्ही आलो सर्व. काय रे वय बरं, तुम्ही तर पाहुण्याच्या काठीनं इन्सू ठेचायला लागलाय. नाही म्हणजे काय काय म्हणायचं तुम्हाला? हा, आमच्या व्यवहारावर तुम्हाला शंका आहे का? नाही तसं नाही. आम्ही फसगतीचे व्यवहार करतो असं वाटलं का तुम्हाला? अहो, नाही हो, तसं नाही आहे. अहो शंका तुमच्यावर नाही, पण जिथं पैका गुतवायचा आहे तिथं कागद क्लिअर लागतात. उद्या या लोकांनी आडवण आणली तर आमचं वांद नकोत ना. वय काय शिव भाऊ, तुम्हाला सावकारीतले छक्के पंजे माहित नाहीत का? अहो कसं आहे, लोक आपल्याकडे कर्जासाठी येतात, हात पसरतात आणि मग आपली जमीन आपल्याकडे तारण ठेवतात. आणि येळेत जर का त्यांनी कर्ज नाही भरलं तर ती जमीन आपसूक आमच्या मालकीची होते. आणि मग आम्ही राजरोजपणे ती लिलावात काढतो. ही अशी लिलाव. वय लिलावच. तुम्हाला तर माहित आहे, लिलावात निघालेली जमीन रुपयाची जरी असली तरी लागता लागता 10 रुपयाला जाते. आता आमची अडचण म्हणा, गरज म्हणा, काही म्हणा, अहो लाख मोलाची जमीन आम्ही तुम्हाला कवडी मोलाला देतोय, घ्या की फायदा करून. ते समजा खरं आहे हो, पर यात अहो काय बी अडचण येणार नाही याच्यामध्ये, नाही येणार अडचण. शब्द आहे सूर्यवंशीचा. मग तुम्ही सांगताय सूर्यवंशींचा शब्द आहे, पण इथं सूर्यवंशी आहेत कुठं? हे बघा, आम्हाला नसत्या लफड्यात अडकायचं नाही. हा हा हे बरे. काय म्हटलं तुम्ही? नसत्या लपड्यात अडकायचं नाही. हं? ताईंनी आजवर तुम्हाला इतकी मदत केली, हा, तुमची घरं उभी केली, तुमच्या संसाराला हातभार लावला, आणि ती आज अंतरुणात खिळून पडली तर तुम्ही हे रंग दाखवताय? नाही तसं नाही. तसं नाही. ऐका, ती आज आजारी आहे म्हणून आम्हाला काय सुधारण झालंय, म्हणून आम्ही मार्ग निवडला. ज्यांनी कर्ज घेतलंय आमच्याकडनं त्यांना देण्याची दानत नाही, आणि तुमच्याकडं ही जमीन विकत घ्यायची ऐपत आहे, पण तुम्ही वेगळीच नाटकं दाखवताय. अहो नाही तसं नाही, समजा खरं आहे, पण कसं आहे बघा ना आता यशवंतराव. अहो, राहू द्या. ऐका. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही ना? नाही, यशवंत- नाही विश्वास तुम्हाला आमच्यावर, राहू द्या. अहो, ऐका किंवा की- बोटाने विषयच कट. अहो यशवंतराव ऐका की आमचं. ओ यशवंतराव, अहो आमचा विश्वास आहे तुमच्यावर, पण कसं आहे, जमिनीचा व्यवहार आहे. पैक म्हणजे काही गडबड झाली तर. अहो शिव भाऊ, नाही होत गडबड कसलीच. अहो सुंदरने सवता हमी घेतली तर ह्या सगळ्याची. हा काय? हो, अहो तुम्हाला सांगतो, त्यांना आहे का नाही, जे कर्जदार कर्ज भरू शकत नाहीत त्यांच्याच जमिनीचे कागदपत्र सवताच्या हाताने काढून मला दिलेत, आणि ते घेऊन मी इथं आलोय. असं अपर ते स्वतः का नाही आले? होय, तुम्हाला लय शंका आहे तो. अहो काय बोलताय तो? प्रसंग काय घडले काय इथं? तिथं ताई अंतरुणात आहे, तिच्या बगर वाड्यात पान हलणं झाले, सुंदर तिथं गुतलाय. या अशा परिस्थितीमध्ये काय करावं आम्हाला सुधारणा झालंय. काळजावर दगड ठेवून आम्ही इथं आलो. ह्यो व्यवहार कराय. अहो यशवंतराव ऐका. अहो, ऐका. अहो, नाही नाही, राहू दे. तुम्हाला विश्वास नाही ना आमच्यावर? अहो, तसं नाही, आम्ही सांगायला नाही 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 नाही, तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही. जोपर्यंत रक्ताच्या सूर्यवंशीने तुम्हाला सांगितलं नाही तोपर्यंत तुम्हाला पटणार नाही. तसं नाही. नाही मी सुंदरला फोन लावतो, मग ते झालं का नाही? हा लावा फोन लावा. वाटोळ होईल त्या दुर्गाचं. वाघिणीची काळजी सशाला आणि घास उतरांना घशाला, असं झालंय बघ सुंदर. मामी अरे त्या अवदसानं शरूला किती छळलं. कुणी मुक्या जनावराला बी असं वागवत नाही रे. ती बोलत नाही म्हणून, पण असं किती त्रास द्यावा रे, सांग तू. काय झालं? उचलणं झालाय फोन त्यो. हा? ते नाही नाही, मी पुण्यांदा फोन करतो. अरे तिने अख्ख्या घरादाराला वेठीला धरलं रे सुंदर. पण ताई अशा निपचित पडलेल्या ताईंची बघ काय अवस्था. काय बी बघू वाटेनं झालंय बघ.
अगं बाई उठ तू आता आणि तार आपल्या मुलाला, नाहीतर यो बी अश्विन सारखा आपला जीव द्यायला उठायचा. उठ ग. अरे मामी, इकडे. अगं मामी, काय बी काय बोलतीयास? सुंदर, लई बोळा आहेस र तू. तुला दुसऱ्यांचे डावपेच कळत नाहीत. अरे ती दुर्गा अख्खं घरदार गिळायला बसलीये. तिला ताईनीच ताळ्यावर आणली पाहिजे बघ. बाई, अगं बाई उठ तू. अशी धरणीला पडून राहू नकोस. आई आहेस ना व सुंदरची? हा, आई आहेस ना व? अगं मग लेकरासाठी तरी उठ ग. उठ ग, उठ उठ उठ. अरे मामी, अगं काय करायलेस तू? हे समजा बोलायची तुला गरज होती काय? सुंदर, काय चुकीचं बोलले रे मी. तुझ्यासाठीच जीव झुरतो माझा. हे बघ मामी, तू आधी जा इथनं. हा, तुझ्यामुळे आई 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 हे आई 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 अगं काय होतंय?